मागील वर्षभरात आम्ही सगळ्या कंत्राटदारांनी बांधकाम विभाग, इरिगेशन विभाग, ग्रामविकास सगळ्या खात्यांची विकासाची सुमारे 40,000 करोडची कामे केली आहेत आणि सुमारे 40,000 करोड आमचे बॅलन्स आहेत. मागच्या 5 महिन्यापासून 5 ते 6 महिन्यापासून आम्ही निरंतर म्हणजे मागण्या करत आहे. मिनिस्टरला भेटलो आहे, मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे, आमचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीचे त्यांना निवेदन दिलं आहे. त्यांनी फक्त आश्वासन दिलं आहे. मागच्या 6 महिन्यापासून जे कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट मिळाले नाही आहे ते पेमेंट शासनाने लवकरात लवकर द्यावे, नाहीतर आम्ही पुढच्या 1-2 दिवसात धरणे आंदोलन सुरू करणार आहे आणि त्याची रितसर परवानगी घेऊन RBI चौकात मंडप टाकून बसणार आहे. आणि शासनाला हे सांगायचं आहे की समोर अधिवेशन आहे, अधिवेशनाचे कामं निघत आहे. आता ते आम्हाला आज देऊ उद्या देऊ असं आश्वासन देत आहे, परंतु जर काय पेमेंट मिळाले नाही तर होऊ शकते की आम्ही असेंब्लीच्या कामावर बहिष्कार टाकू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.